नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या शौर्य करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ॲनालिसिसचे लेक्चर असतील किंवा इतर विषयाचे जे काही लेक्चर असतील ते तुम्हाला बघायला मिळतात. आणि हे जे लेक्चर आहेत हे चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घ्यायचे आणि विशेषतः आपण दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या काही घडामोडी घडतात भारतामध्ये एकंदरीत त्या सर्व घडामोडीवरती प्रकाश टाकतो. आणि हा जो मुद्दा आहे किंवा ही जी बाब आहे परीक्षेसाठी खूप गरजेची आहे. आणि त्यासाठी आपला आजचा पहिला जो काय प्रश्न आहे त्या प्रश्नाला आपण सुरुवात करूयात, म्हणजे आपला वेळ जाणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं लक्ष द्या. इथे काय म्हटलेलं आहे तर बघा, थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही राष्ट्रामध्ये संघर्ष चालू आहे, युद्ध चालू आहे. आणि यावर आधारित नुकताच या दोन्ही राष्ट्रांनी कोणता करार केलेला आहे तो करार तुम्हाला सांगायचा आहे. आणि याच आधारावरती हा प्रश्न आपण तयार केला आहे. प्रश्नाचं स्वरूप बघा, थायलंड आणि कंबोडिया संघर्षावर आधारित नुकताच कोणता करार झाला आहे किंवा नुकताच कोणता करार त्यांनी केलेला आहे हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाणार आहे. त्यासाठी बारकाईने ऐका विद्यार्थी मित्रांनो. काय म्हटलंय बघा की या ठिकाणी हे ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यांचा जो काय करार आहे तो कोणता झालेला आहे, युद्ध विराम करार आहे. आणि युद्ध विराम करार हा जो आहे हा कधी केला जातो, जेव्हा शांतता प्रस्थापित करायची असते तेव्हा. म्हणून याला तुम्ही असं म्हणू शकता शांततेचा करार आहे, शांततेचा करार आहे. हे एकदा क्लिअर करून घ्या. आता क्लिअर करा, या ठिकाणी जे युद्ध विराम करार आहे या कराराला तुम्ही इंग्लिशमध्ये सीज फायर म्हटलं जातं. म्हणजे जे काही शस्त्रास्त्र चालवले जात आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये ते आता काय करायचे आहेत, आपल्याला खाली ठेवायचे आहेत किंवा बंद करायचे आहेत, असा या ठिकाणी अर्थ होतो. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं लक्ष द्या. थायलंड आणि कंबोडिया हे जे दोन राष्ट्र आहेत यांच्या राजधान्या आपल्याला माहिती पाहिजे आहेत. बघा, थायलंडची बँकॉक राजधानी आहे आणि कंबोडियाची नोम पेह अशा पद्धतीने ती राजधानी आहे. ही राजधानी आपल्याला परीक्षेला विचारली जाईल, म्हणून हे व्यवस्थित लक्षात राहू द्या. युद्धाचं कारण काय आहे बघा, प्रिह विहार अशा पद्धतीने एक मंदिर आहे, टेम्पल आहे. आणि या टेम्पलच्या वादावरून प्रामुख्याने काय चालू आहे, इथे एक संघर्ष चालू आहे की हे जे मंदिर आहे हे मंदिर नेमकं कुणाच्या हद्दीमध्ये असेल, सीमेमध्ये असेल, या संदर्भातला हा वाद आहे. म्हणून हे मंदिर मित्रांनो लक्षात राहू द्या, तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. याला कसं रीड करायचं ते बघा, प्रिह विहर अशा पद्धतीने, विहर या पद्धतीने त्याला रीड करायचं आहे आणि हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाणार आहे. थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न काय बघा, फिफा अरब कप 2025 या स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाला मिळालेले आहे किंवा पटकावले आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे मोरोक्को. मोरोक्को या देशाने काय केलेलं आहे, पटकावलेला आहे. आता महत्त्वाची माहिती बघा, फिफा वर्ल्ड कप हा जो आहे 2025 मध्ये म्हणजे नुकताच झालेला आहे या वर्षी. आणि त्याची आवृत्ती काय आहे मित्रांनो, तर 11वी आवृत्ती आहे. हे देखील परीक्षेला विचारलं जातं. सदस्य राष्ट्र किती होते, तर सुरुवातीला 22 सदस्य राष्ट्र होते आणि आत्ता जर विचार केला तर जवळपास 57 राष्ट्र या अरब कपमध्ये प्रामुख्याने सहभागी असतात. आणि स्थापना बघा, कैरो या ठिकाणी झाली होती 1945ला झाली होती. ठीक आहे. आणि या मेथडच्या किंवा मग या पद्धतीच्या आधारावरती ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा अरब देशामध्ये चालू असते. आणि त्यानंतर बघा, फिफा अरब कप 2025चा अंतिम सामना कुठे झाला ते सांगायचं आहे, एक फायनल कुठे झाली होती ते सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय, तर लुसैल स्टेडियमवरती झालेली आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. मला कमेंट करून सांगा हे स्टेडियम कोणत्या देशामध्ये आहे म्हणून. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. नंतर बघा, फिफा अरब कप 2025च्या अंतिम सामन्यात मोरोक्कोने कोणत्या संघाचा पराभव केला, म्हणजे मोरोक्को या देशाने कोणत्या संघाला हरवलेला आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर जॉर्डन आहे मित्रांनो. लक्षात राहू द्या, जॉर्डनला प्रत्येकी 3-2 या गुणाने काय केलेलं आहे, हरवलेलं आहे. हे देखील लक्षात
राहू द्या, मी थोडंसं पुढे जातो. नंतरचा प्रश्न बघा, दरवर्षी सुशासन दिवस किंवा सुशासन दिन आपण केव्हा साजरा करतो ते सांगायचं आहे. आणि कुणाच्या जन्मदिनांकाच्या निमित्ताने किंवा जयंतीनिमित्त आपण साजरा करतो, तो प्रामुख्याने साजरा कधी करतो, तो 25 डिसेंबरला करतो. अटल बिहारी वाजपेयी यांचा तो जन्मदिनांक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात राहू द्या, त्यांचा जन्मदिनांक कोणता आहे बघा, 25 डिसेंबर 1924. 1924ला जन्म झाला होता. जन्म कुठे झाला होता, ग्वालियर या ठिकाणी. ग्वालियर हे जे आहे हे MP मध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे कधी हाती घेतली होती, 1996ला ते पंतप्रधान झाले होते मित्रांनो. पण लक्षात राहू द्या, काय झालं होतं, 1996ला जेव्हा अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळावरती अविश्वासाचा ठराव दाखल झालेला होता, किंवा ते मंत्रिमंडळाने जे बहुमत आहे ते गमावलं होतं, मेजॉरिटी त्यांनी लॉस केली होती. आणि म्हणून ते फक्त 13 दिवस सरकार राहिलं होतं. आणि त्यानंतर बघा कधी ते पंतप्रधान झाले, 1998-99, त्यानंतर 1999-2004 या दरम्यान ते पंतप्रधान राहिलेले आहेत. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देखील मिळाले आहेत आणि ते पुरस्कार आपल्याला परीक्षेला विचारले जातील. ठीक आहे, आता बघा, पद्मविभूषण हा जो पुरस्कार आहे 1998 मध्ये मिळाला होता. सर्वश्रेष्ठ संसद म्हणजे सर्वश्रेष्ठ खासदार या संदर्भामध्ये देखील पुरस्कार मिळाला होता, 1994ला मिळाला होता. सर्वश्रेष्ठ संसद हा पुरस्कार संसदेच्या माध्यमातून दिला जातो. आणि भारतरत्न देखील पुरस्कार मिळाला आहे, 2025ला मिळाला होता. आणि भारतरत्न विद्यार्थी मित्रांनो हा जो पुरस्कार आहे त्यांना हा मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे, ते देखील लक्षात राहू द्या. कारण विद्यार्थी मित्रांनो त्यांचं जे काय निधन आहे ते निधन कधी झालं होतं ते मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. बघा, त्यांचं निधन जर तुम्हाला बघायचं झालं तर विचारात घ्यायचं झालं तर असं आहे, 16 ऑगस्ट ही तारीख होती. 16 ऑगस्ट 2018ला त्यांचं निधन झालं होतं. ओके, लक्षात राहू द्या. आणि हा भारतरत्न त्यांना मरणोत्तर देण्यात आलेला आहे, म्हणजे ही देखील गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ओके, अशा पद्धतीने लक्षात राहू द्या. पुढचा मुद्दा आपण समजून घेऊ. समुद्र प्रताप हे एक जहाज आहे मित्रांनो. आणि हे पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज कोणत्या शिपयार्ड मध्ये बनवण्यात आलेलं आहे, कोणत्या शिपयार्डमध्ये. शिपयार्ड म्हणजे ज्या ठिकाणी जहाजाची बांधणी केली जाते अशा भागाला आपण काय म्हणतो, शिपयार्ड म्हणतो. आणि मग ते कोणतं शिपयार्ड आहे तर गोवा शिपयार्ड लिमिटेड ही कंपनी आहे मित्रांनो. या कंपनीने हे जे जहाज आहे हे जहाज बनवलंय, ज्या जहाजाचं नाव काय, समुद्र प्रताप आहे. आणि हे पहिले स्वदेशी बनावटीचं जहाज आहे. आणि जे जहाज काय काम करणार आहे बघा, तर समुद्रामधलं जे काय प्रदूषण आहे हे प्रदूषण नियंत्रित करण्याचं जे काय काम आहे हे काम या जहाजाच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून हे इंडियन नेव्हीला सोपवलेलं जे जहाज आहे हे निश्चितच खूप चांगलं जहाज ठरणार आहे, याची कामगिरी खूप चांगली असणार आहे. आपण लगेच पुढचा मुद्दा बघूयात. बघा, त्यानंतरचा प्रश्न काय आहे, 26 डिसेंबर 2025 रोजी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून तो प्रामुख्याने काय करण्यात आलाय, प्रदान करण्यात आला आहे, दिलेला आहे. नुकतंच त्याचं वितरण झालेलं आहे. आता त्यानंतर बघा, 2025 मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार किती मुलांना प्रदान करण्यात आलेला आहे असा देखील आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे 20 मुलांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि बघा, क्रीडा क्षेत्रामध्ये आणि विशेषतः क्रिकेटमध्ये या क्षेत्रात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला किंवा कोणाला मिळाला तो पुरस्कार, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे वैभव सूर्यवंशी याला मिळालेला आहे. आणि जो विद्यार्थी मित्रांनो बिहारचा आहे. ओके, ते देखील लक्षात राहू द्या. आणि एक शेवटचा प्रश्न काय आहे बघा, विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातून म्हणाले हे लक्षात राहू द्या. IMP असणार आहे हा प्रश्न. महाराष्ट्रातून
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 कुणाला प्रदान करण्यात आलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, अर्णव महर्षी असं उत्तर आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. या ठिकाणी आजचे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतात. आपण थांबूयात आणि स्वतःचा अभ्यास करा, चांगलं परीक्षेचं नियोजन करा, त्या उद्देशाने तयारी करायला लागा. धन्यवाद.